काल बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांची संपत्ती किती तेही समोर आलंय। पंकजा मुंडेंकडे एकूण 46 कोटी 11 लाख रुपयांची संपत्ती असल्याची माहिती त्यांनी आपल्या शपथपत्रामध्ये दिली आहे। पंकजा मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षात 10 कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली आहे। विशेष म्हणजे पंकजा मुंडे आणि त्यांचे पती चारुदत्त पालवे यांचे एकत्रित कर्जही 9 कोटी 94 लाखांनी वाढल्याची माहिती त्यांनी आपल्या शपथपत्रात सादर केली आहे। तर पंकजा मुंडेंचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडनं 65 लाख तर यशश्री मुंडे यांच्याकडनं 35 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याची बाब या शपथपत्रातून समोर आली आहे। तर प्रत्येक उमेदवाराला आपल्या संपत्तीचं विवरण सादर करावं लागतं निवडणूक आयोगाकडे। जेव्हा आपण उमेदवारी अर्ज भरतो तेव्हा त्यामुळे या उमेदवारांच्या संपत्तीमध्ये किती पटीनं वाढ झाली, कुणाची संपत्ती कमी झाली, कुणाची वाढली, कुणाची किती संपत्ती आहे याची उत्तरं मिळत असतात। गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद आपल्याला अधिक माहिती देतील। गोविंद, ज्ञानदा, आपण बहुतेक उमेदवारांची जर शपथपत्र बघितले तर त्यामध्ये एक गोष्ट कॉमन आपल्याला पाहायला मिळेल की 5 वर्षामध्ये ज्या लोकांनी अगोदर अर्ज भरले होते त्यांची आताच्या संपत्तीमध्ये बहुतेक वेळा वाढच झालेली आहे। बरोबर। पंकजा मुंडे यांच्या संदर्भात सुद्धा जी वाढ झाली आहे ती 10 कोटी रुपयाची वाढ आहे मागच्या 5 वर्षामध्ये। एकूण पंकजा मुंडे यांची जी संपत्ती कालच्या त्यांच्या शपथपत्रात जोडली गेली आहे ती 46 कोटी रुपयाची आहे। आणि विशेष म्हणजे त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्या नावाने सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलाय। कुटुंबाच्या एकूण विवरणामध्ये रोख रक्कम किती, त्यानंतर सोने चांदी आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलाय। एकूण जर कुटुंबाचे म्हणजे मुंडे कुटुंबाची जर आपण संपत्तीचं बघितली तर ती 46 कोटी 11 लाख रुपयाची दाखवण्यात आली आहे। स्वाभाविक आहे की पंकजा मुंडे यांच्या संपत्तीमध्ये सुद्धा मागच्या 5 वर्षामध्ये 10 कोटी रुपयाची वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद गोविंद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।